हाय फ्रेंड्स, रोज तेच तीच शेवग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्या पद्धतीने हा शेवगा मसाला एकदा नक्कीच ट्राय करा. शेवगा मसाला बनवण्यासाठी आपल्याला इकडे 2 मोठ्या आकाराचे कांदे, 2 टोमॅटो छान असं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवगा छोट्या छोट्या आकाराचा कट करून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये तेल ठेवून तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी तडतडू देऊन कढीपत्ता टाकून ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. प्युरी छान परतली की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून 2 मिनिटे छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल तिखट, हळद, धनेपूड, कांदा लसूण मसाला टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून छान असं गॅस मंद करून 5 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. हा मसाला छान शिजला, रंग छान आला की त्यामध्ये हा शिट्ट्या काढून घेतलेला शेवगा टाकून घ्यायचा आहे. शेवगा आणि हा मसाला छान मिक्स झाला की त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि 2 मोठ्या आकाराचे चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून कोथिंबीर टाकून छान असं आपल्याला याला गार्निशिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याला 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. भाजी छान उकळली की गॅस बंद करून आपल्याला याला सर्व करू शकता. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.